जेव्हा महिलांचे पिरियड्स बंद होतात म्हणजे जेव्हा मेनोपॉज चालू होतो, तेव्हा एकंदरीत तिच्या स्किनमध्ये काही फरक जाणवू लागतात किंवा स्किन लूज होते, तर ते नेमकं कशामुळे होतं? सो मेनोपॉजमध्ये कसं आपले प्युबर्टी ज्यावेळी आपण पहिल्यांदा पिरियड सुरू होतात त्याच्या आधी कसं इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचे लेवल्स एकदम कमी असतात, मग ते हळूहळू वाढतात, मग प्रेग्नन्सीमध्ये अजून वाढतात, मग ते डिलिव्हरीनंतर कमी होतात. तसं मेनोपॉजनंतर प्युबर्टीच्या आधी जी स्टेज असते ती स्टेज परत हॉर्मोनल लेवलला त्या बाईच्या लाईफमध्ये येते. आता इस्ट्रोजनचं काम काय आहे, इस्ट्रोजन कोलॅजनला ना एकदम छान टवटवीत ठेवतं आपल्या बॉडीमध्ये. सो ज्यावेळी इस्ट्रोजनची लेवल कमी होते त्यावेळी स्किनमधलं जे कोलॅजन असतं त्याचं स्ट्रेंथ कमी व्हायला लागते. आपण स्किनला जर एका गादीसारखं एक इमॅजिन केलं तर त्या गादीमध्ये स्प्रिंग असतात ते म्हणजे कोलॅजन असतं आणि मध्ये जे फिलिंग असतं स्पंजचं ते म्हणजे फॅट असतं. ते इस्ट्रोजनचं लेवल कमी झाल्यानंतर ते स्प्रिंग लूज पडतात, त्यामुळे ग्रॅव्हिटीमुळे सगळं फॅट खाली सॅग व्हायला लागतं. त्यामुळे याला जाऊल किंवा खाली सॅगिंग जे म्हणतो आपण होतं मेनोपॉजनंतर. तर ते स्किन एजिंग एकदम ॲक्सिलरेटेड दिसायला लागतं. म्हणजे जर आधीपासनं पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये स्किन एजिंगचे साईन्स आपण एका ग्राफवरती प्लॉट केले तर ते ऑलमोस्ट पॅरलेल जात असतं आणि ज्यावेळी मेनोपॉज येत होतं त्यावेळी बायकांमध्ये एकदम ॲक्सिलरेटेड साईन्स ऑफ एजिंग दिसायला लागतात. दुसरी म्हणजे स्किनचा थिकनेस कमी होतं कोलॅजन सिंथेसिस कमी झाल्यामुळे. त्यामुळे इझी ब्रुझिंग, काही पण लागलं तर ते जखम भरायला वेळ लागते. त्यानंतर केसांचं अगेन थिनिंग होऊ शकतं, केस विरळ होऊ शकतात. त्यानंतर परत चेहऱ्यावरती थोडेफार केस येणं, कारण इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन कमी झाल्यामुळे थोडे अँड्रोजन्सचं रिलेटिव्हली कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये वाढलं जातं. त्यानंतर स्किन ड्राय पडते कारण स्किन थिन होते, त्यामुळे त्याच्यातून वॉटर लॉस पटकन होतो. नंतर सिबेशियस ग्लँड्सची ॲक्टिव्हिटी कमी होते, त्यामुळे तेलकट ग्रंथी जे नॉर्मली मॉइश्चराईज करतात आपल्या स्किनला त्याचं ॲक्टिव्हिटी कमी होते, त्यामुळे स्किनला खाज येणे, एक्झिमा फ्लेअरअप होणे, या सगळ्या गोष्टी मेनोपॉजनंतर दिसायला लागतात. सो डॉक्टर नेहा, की आपण अँटी एजिंग प्रोडक्ट्स कधीपासून यूज करू शकतो? म्हणजे जसं की सगळेच म्हणतात की आफ्टर 30 रेटिनॉल यूज करा वगैरे, पण नेमकं ते एक्झॅक्टली कसं यूज करायचं, किती प्रमाण हवं आहे हे माहिती नसतं आणि मग उगाच काहीतरी लावतात आणि मग त्याचे काहीतरी साईड इफेक्ट्स होतात. सो बेटर वे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना याबद्दल थोडं ब्रीफ कराल? सो अँटी एजिंग चे ट्रीटमेंट मी म्हणणार नाही, कारण एजिंग इज नॉट अ डिझीज. हां. त्यामुळे एजिंग इज अ प्रोसेस, आपण अँटी एजिंग प्रोसिजर म्हणू. सो याच्यामध्ये मेनोपॉजला ऑलरेडी 45 to 50 इयर्सला ज्यावेळी मेनोपॉज येतो त्यावेळी मोर दॅन हाफ ऑफ युअर लाईफ इज गॉन. आणि ऑलरेडी कुठल्याही स्त्रीचं लाईफ इज फिल्ड विथ सो मच ऑफ प्रेशर आणि हॉर्मोनल अप्स अँड डाऊन्स. त्यावेळी मला असं वाटतं कोणी पण एक अँटी एजिंगचं पिअर प्रेशर घेऊ नये की मला काय करायला पाहिजे का आता वगैरे. तुम्ही जस्ट सिट बॅक, तुम्ही स्वतःला नॉर्मली ऑनेस्टली विचारा की तुम्हाला काय हवं आहे. काही काही लोक असं जे क्लिअर असतात की मला काही करायचं नाही आहे, मला नॉर्मली एज व्हायचं आहे, ते एका एक्स्ट्रीमला असतात. मग काही करू नका, त्या केसमध्ये फक्त सनस्क्रीन यूज करा आणि मॉइश्चरायझर यूज करा. आणि एक दुसऱ्या एक्स्ट्रीमला असतात की नाही मला नको आहे एजिंगचे सायन्स माझ्या चेहऱ्यावरती आणि मला इंजेक्टेबल्स पण चालणार आहेत. मग बोटॉक्स असो, फिलर्स असो, मला ते ट्रीटमेंट चालणार आहेत, पण मला ते रिंकल्स आणि सुरकुतलेला चेहरा नको आहे. सो त्या स्पेक्ट्रममध्ये जी लोकं असतात त्यांनी दे कॅन गो फॉर बोटॉक्स ऑर फिलर्स. आणि बरेचसे लोक मध्ये असतात की मला इंजेक्टेबल्स नको आहेत पण मला एजिंग पण नको आहे, तर मग त्याच्यामध्ये काय? मग त्याच्यामध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत. जसं मायक्रो निडलिंग आहे, केमिकल पिलिंग आहे, किंवा अगदीच काही नाही तर रेटिनॉइड कंटेनिंग क्रीम्स असतात. पण रेटिनॉइड कंटेनिंग क्रीम्स अगेन प्रेग्नन्सीमध्ये वापरू नयेत. तुम्ही सांगितलं. त्यामुळे तुमची जर फॅमिली कंप्लीट असेल आणि मेनोपॉज सुरू व्हायच्या आधी याच्यामध्ये तुम्ही ते जर रेटिनॉइड कंटेनिंग क्रीम स्टार्ट केलं तर थोडाफार अँटी एजिंगचा इफेक्ट नक्की येऊ शकतो. फक्त मेनोपॉज सुरू झाल्यानंतर किंवा ते एजिंगचे साईन्स सुरू झाल्यानंतर तुम्ही अँटी एजिंग प्रोसिजर्स करायला गेला तर त्याचा इफेक्ट तेवढा येत नाही. त्यामुळे ते थोडंसं एक 3 ते 4 वर्ष आधीपासून सुरू केलं तर त्याचा चांगला इफेक्ट येतो. ओके. आणि जे बोटॉक्स वगैरे तुम्ही म्हणालात ते सेफ आहे का? का त्याचे पण काहीतरी साईड इफेक्ट्स आहेत? प्रत्येक गोष्टीचा साईड इफेक्ट आहेत. रस्ता क्रॉस करायला सुद्धा साईड इफेक्ट्स आहेत, पण मिनिमल साईड इफेक्ट्स आहेत. जर तुम्ही ट्रेन्ड पर्सनलकडनं किंवा तुम्ही ट्रेन डॉक्टर्सकडनं केलं तर इट इज व्हेरी सेफ. म्हणजे आता इतके लोक करतात, इट्स सेफ. की जो बोटॉक्समध्ये टॉक्सिन वर्डनी लोक घाबरतात, पण त्याचा जो डोस दिला जातो इट इज व्हेरी मिनिमल. तो फक्त तेवढ्या त्या मसलवरतीच ॲक्ट करतो.